13 जूनला म्हणजे परवाच शनिवारी घडलेली ही घटना आहे आरती जाधव हिची. तिलाही असाच वैष्णवी हगवणे, त्रिशा शर्मासारखं सासरी छळ करून मारलं गेलं. पण कारण माहिती आहे, 2 मुलीच होत्या तिला, 3रा मुलगा हवा होता आणि 3 तिचे ॲबॉर्शन झाले होते. डॉक्टरांनी सांगितलं होतं जर 5वी प्रेग्नन्सी किंवा 5वं ॲबॉर्ट झालं तर तुमची मुलगी वाचणार नाही. तरी या नराधमांनी तिच्यावर खूप अत्याचार केले. मुलगा हवायच, वंशाला दिवा हवा आहे. बघा, या मुलीचा मृत्यू झालाय. त्याच्या आईवडिलांना माहीत होतं की मुलीला खूप त्रास दिला जातोय, मुलीचा छळ केला जातोय. 6 वर्ष झालं मुलगी माहेरी आली नव्हती आणि तिच्या आईवडिलांना सुद्धा सासरी येऊ देत नव्हते. जर ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतील आपल्या आईवडिलांना तर त्यांनी तेव्हाच जर त्या मुलीला माहेरी आणलं असतं तर आत्ता त्यांची मुलगी जिवंत असती. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील हा विचार केला, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलगीला गमावलं. बघा, थोडा वेळांपुरता समाज असा विचार करतो, पण नक्की काय घडलंय हे माहीत झाल्यानंतर थोड्या दिवसानंतर हा समाजसुद्धा बदलतो. त्यामुळे माणसं काय म्हणतील, समाज काय म्हणतील हा जर तुम्ही विचार केलात तर खरंच असा छळ होत असताना सुद्धा तुम्ही सासरी ठेवताय तर तुमची मुलगी नक्की गमावताय. अशा 3 घटना समोर आल्या, वैष्णवी हगवणे, त्रिशा शर्मा आणि 3री आरती जाधव. पण अशा कित्येक घटना घडतायत, ते तुमच्या समोर येत नाही आहेत. त्यामुळे प्लीज आईवडिलांना एक कळकळीची विनंती आहे, मुलींची कसून चौकशी करा व मुलींना त्रास होत असेल तर माहेरी आणा व तिला स्वतः पायावर उभं करून आनंदित जगू द्या. आय एम डॉक्टर विदुला, पॅरेंटिंग कोच.